छत्रपती शिवाजी महाराज की शिवराज है। जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी। नमस्कार मित्रांनो, राजांचा गड आणि गडांचा राजा म्हणजेच रायगड, मराठ्यांची राजधानी असलेला हा किल्ला. पूर्वीचा हा रायरी किल्ला व आताचा हा रायगड. हो, तर आज आपण रायगडावर ह्या रोपवेनेच जाणार आहोत, पण तत्पूर्वी आपण नाश्ता करून घेऊया. मित्रांनो, तुम्ही जर रायगडची रोपवेची बुकिंग करून आला असाल तरी सुद्धा तुम्हाला 2 ते 2.5 तास तिथे लाईनमध्ये उभं राहावं लागेल. ऑनलाईन बुकिंग केलेली चिठ्ठी किंवा तिकीट इथे काउंटरवरती तुम्हाला दाखवायचे आहे व इथून एक सेपरेट काउंटर तिकीट घ्यायचे आहे व त्यानंतर जवळजवळ 1 ते 2 तास तुम्हाला लाईनमध्ये थांबावं लागतं. लाईनमध्ये उभं राहून झोप आलेली आहे. आणि आज तुम्ही कुठे चाललात? आम्ही रायगडवर चाललोय. आता आम्ही रोपवेने चाललो आणि आता आमचा नंबर लागलेला आहे. यांना पण चष्म्याचा नंबर लागलेला आहे. आमचं खूप दिवसाचं प्लॅनिंग होतं रायगड गडावर जाण्याचं, ते आज पूर्ण झालेलं आहे. शिवाजी महाराज की रोपवेने अगदी 5 मिनिटात आपण वरती आलो आहोत. जवळजवळ सर्वच पर्यटक वरती रोपवेने आल्यानंतर मीना दरवाजेने आतमध्ये दरबारात जातात. पण आज आपण उजवीकडे जाऊन प्रथम अष्टप्रधानांचे जे वाडे होते ते एक्सप्लोर करणार आहोत. हे पहा, पूर्वीच्या किल्ल्याच्या बांधकामाचा उत्तम नमुना. त्या काळातील सिमेंट म्हणजेच चुना. वाड्यांचे अवशेष पाहून झाल्यानंतर हा रस्ता पुढे असाच होळीच्या माळ्यावर जातो. शिवाजी महाराज की आता आपण आलो आहोत बाजारपेठेत. चला तर पाहूया इथली त्यावेळची दुकानं कशी होती. नमस्कार. आपण रायगड इथे बाजारपेठेत आलेलो आहे आणि बाजारपेठेत पूर्वीचं विजन आणि मिशन काय आहे ते बाजारपेठेवरून दिसतंय की कसं नियोजन पद्धतीने आपले जे काही व्यापारी
कुठल्या पद्धतीनं शिस्तबद्ध जे काही व्यापार करत होते त्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे की महाराजांनी दिलेली शिकवण ही आपण आपल्या कुटुंबाला आणि आपल्या येणाऱ्या भविष्यात मुलांना पण द्यावी. धन्यवाद. मित्रांनो, रायगडावरती आलात तर आत्ताच्या ह्या व्यापाऱ्यांकडून कोकम सरबत किंवा निंबू सरबत घेण्यात विसरू नका. जय हो शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. तर जगदीश्वर मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण जाऊया महाराजांच्या समाधीकडे. गडाचे बांधकाम ज्यांनी केले ते हिरोजी हिंदोलकर, त्यांचा हा शिलालेख. आता आपण बाजारपेठेत आलोत आणि आता आपल्याला सर सांगतील की ह्या बाजारपेठेची ही जी भिंत आहे त्याची उंची एवढी का आहे. नमस्कार. आपल्याला माहीतच आहे की पहिले सगळं काही व्यवहार आहे जास्तीत जास्त अश्व म्हणजे घोड्याचा वापर व्हायचा आणि ह्याची हाईट अशी ठेवलेली आहे की अश्वावर बसून आपण भाजीपाला खरेदी किराणा याच्यासाठी हे तंत्रशुद्ध पद्धतीने केलेलं आहे की मावळा त्वरित खरेदी करून आपल्या पुढच्या कामाला लागत पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी याचे आपण 1% जरी आत्मसात केलं ना तर आपण जग जिंकल्यासारखं. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गडाचे सर्वात उंच ठिकाण इथे हा पहा नगारखाना, महाराजांचा दरबार व त्याच्या मागील बाजूस त्यांचा महल देखील आहे.
पूर्वीचे हे एक देवीचे मंदिर असून इथून आपण संपूर्ण गंगासागर तलाव पाहू शकता. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी गंगेसह 7 समुद्रांचे पवित्र जल या तलावात आणून सोडले गेले, म्हणून याला गंगासागर असे नाव पडले. ते पहा मनोरे. मनोरे हे गडाच्या तटबंदीचा भाग असून ते दूरवरून शत्रूवर नजर ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी महत्त्वाचे होते. चला आता पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांचा वाडा, जिथे त्यांचा दरबार भरत असे. रायगड किल्ल्यावरील पालखी दरवाजा हा राजसदराकडे जाणाऱ्या मार्गावरील महत्त्वाचा प्रवेशद्वार आहे. इथे पूर्वी पालख्या नेण्यासाठी हा रस्ता वापरला जायचा. राणीचा वाडा हे रायगड किल्ल्यातील आणखीन एक महत्त्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणाला राणीवास म्हणून ओळखले जाते. पूर्वीच्या काळात असलेली या ठिकाणी खाजगी कमोड आणि अंघोळीची सुविधा असलेले 6 खोल्या आहेत. राणीवासाजवळ बाजूलाच धान्याची कोठारे आहेत. किल्ल्यावरील धान्य कोठार हे स्वराज्याच्या समृद्धीचे आणि व्यवस्थापनाचे प्रतीक आहे, जिथे धान्याची साठवणूक केली जात असे. प्रथमदर्शनी वरून पाहता असे वाटते की आपण खाली जाऊ शकत नाही, पण ह्याला खाली जाण्यासाठी एक चोरवाट देखील आहे, पण इथे जाण्यास बंदी आहे, त्यामुळे आपण जाऊ नये. प्रवास आमचा चालू झालेला आहे. आता आपण ह्या दिशेने डायरेक्ट खाली रोपवेला जाणार आहोत. मित्रांनो, आजपर्यंत किल्ले रायगडावर 20 वेळा गेलो. मनाने मी अजूनही तिथेच असतो. तुम्ही पण जा, बघाच एकदा रायगड, वेळ लागेल त्याचे.